नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 5 नोव्हेंबरला आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा, ज्याला कार्तिक पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. आणि या कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असते वैकुंठ चतुर्दशी, ज्याला कार्तिक चतुर्दशी सुद्धा म्हणतात. तर या वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री आपल्याला हरिहर भेट पूजन करायचे आहे. बघा, ही सेवा वर्षातून एकदाच करता येते, म्हणून या सेवेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि हीच सेवा हरिहर भेट पूजन आपण कसं करायचं आहे, याचं महत्त्व काय आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, वैकुंठ चतुर्दशीचा जो आदला दिवस असतो म्हणजे कार्तिक चतुर्दशी, कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. बघा, या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंची वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर त्यांनी स्नान केले व भगवान शंकरांची त्यांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेने भोलेनाथ त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष हरीची त्यांनी भेट घेतली व प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त, शिवभक्त मनोभावे यांची सेवा करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की चातुर्मासात भगवान विष्णू हे शेषावर झोपतात, ते निद्रावस्थेत असतात. आणि या काळामध्ये संपूर्ण विश्वाचा कारभार हे भगवान शंकर पाहत असतात. आणि वैकुंठ चतुर्दशीला शंकर भगवान विष्णूंकडे येऊन त्यांना या विश्वाचा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. बघा, या दिवशीच्या भेटीला हरिहर भेट असे म्हटले जाते आणि त्यांची हरिहर भेट होत असते. तर या दिवशी चातुर्मासाची सांगता सुद्धा होत असते. आणि या दिवशी शंकराची 108 नावे घेऊन बेलपत्र भगवान विष्णूंना अर्पण करतात व विष्णू सहस्त्रनाम नामावली घेऊन 1000 तुळशीपत्र किंवा जितके असतील तितके तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण केले जाते. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की तुळशीपत्र भगवान शंकराला कधीही अर्पण केले जात नाही, त्याचे दोष लागू शकतात. पण या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकराला तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि ते प्रसन्न होतात आपल्यावर. आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते. वर्षातून फक्त एकच दिवस असा आहे की या दिवशी हरिहर भेट होते आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण, विष्णूंना बेलपत्र आणि शंकरांना तुळशीपत्र अर्पण केले जाते. आणि यामुळे दोघेही प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात. तर ही सेवा आपल्याला कधी करायची आहे, तर ही सेवा आपल्याला 4 तारखेच्या रात्री आपल्याला करायची आहे. म्हणजे मंगळवारी रात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आता ही सेवा कशी करायची यामागे एक कथा सुद्धा सांगितली जाते. तर त्या कथेनुसार बघा, एक पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी महादेवाने विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळामधून 1000 कमळामधून एक कमळ कमी केले. त्यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी जी वैकुंठ चतुर्दशी आहे, ती येणारी जी चतुर्थी आहे तिला वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखलं जाईल. जो कोणी भक्त हे व्रत करील, वैकुंठ चतुर्दशीचे व्रत करील, त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तर ही पूजा कशी करायची, रात्री 12 वाजता आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेले जे बाळकृष्ण आहेत, विष्णू स्वरूप, त्यांची पूजा करायची आहे. आणि जे शिवलिंग आहे तर त्यांना आपण भगवान शंकर म्हणून भगवान शंकर आणि विष्णू बाळकृष्ण या दोघांची आपल्याला पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे फोटो असतील तर तुम्ही फोटोची देखील पूजा करू शकता. पण जर नसेल तर ही सेवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायची आहे. जर इच्छा असेल तर तुम्ही बाहेर चौरंग पाट मांडून सुद्धा ती सेवा करू शकता, पण देवघरामध्ये केली तरीही चालते. पण रात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला
रात्री 12 वाजता विष्णूंना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेलं जे शिवलिंग आहे त्याची देखील आपल्याला पंचामृताने अभिषेक करून त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. आणि ह्या पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला विष्णूंना भगवान शंकरांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि या दिवशी जर आपण विष्णूसह शिवाची पूजा केल्याने आपल्याला सर्व पापांपासून मुक्तता मिळत असते. तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, या दिवशी आपण महादेवाची पूजा केली तर आपोआपच देवी पार्वती आपल्यावर प्रसन्न होतात आणि कृपा आशीर्वाद देतात. व विष्णूंची पूजा केली तर माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा दृष्टी आपल्या घरावर राहते आणि घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते व जिवंतपणी आपल्याला वैकुंठ प्राप्तीचा आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून या दिवशी आपल्याला हरिहर भेट आपल्या घरीच घडवायची आहे आणि आपल्याला विष्णूंचं त्याचबरोबर भगवान शंकरांचं आपल्याला पूजन करायचं आहे अशा प्रकारे. तर त्याचबरोबर आपल्याला या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री म्हणजे 4 नोव्हेंबरला दिवसभरात तुम्ही कधीही आपल्याला आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे. तर शक्य झाल्यास आवळ्याच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.